वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचालित कला वाणिज्य बीसीए महाविद्यालय देवपूर धुळे येथे संवाद सेतू प्रतिष्ठान यांच्या संयुक्त एक दिवसीय कार्यशाळा संपन्न। याबाबत अधिकृत असे की आज दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी धुळे शहरातील देवपूर परिसरातील वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचालित कला वाणिज्य बीसीए महाविद्यालय देवपूर धुळे या ठिकाणी संवाद सेतू प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली। IQAC विभाग अंतर्गत महाविद्यालयाच्या हॉलमध्ये सदर ही कार्यशाळा घेण्यात आली। तर प्रसंगी पहिले सत्र 12 ते 1 दरम्यान ध्येय निश्चिती विषयावर या ठिकाणी सकाळचे सत्र पार पडले, तर दुसरे 1 ते 2 दरम्यान मैत्री प्रेम आकरण विषयावर कार्यशाळा पार पडली, तर तिसऱ्या सत्रात 2 ते 3 दरम्यान लैंगिक शोषण असे 3 सत्रात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। तर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर सुनीता डोईफळे, प्रमुख वक्ते सुनीता पिंपरीकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्मिताजी आतुर अजमेरा, प्राचार्य डॉक्टर DZ चौधरी, डॉक्टर विनोद उपरवाट, अध्यापक भाग्यश्री वाल्ले, प्राध्यापक योगिता देवरे, प्राध्यापक सुनीता बाविस्कर, प्राध्यापक साधना वैष्णव, प्राध्यापक दिनेश खंडारे, संजय पाटील, प्राध्यापक महादेव जामदेड, अध्यापक राजेंद्र ब्राह्मणे, प्राध्यापक व रिपीट तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या। शिक्षक वृंद एकदम एकसारख्या युनिफॉर्म मध्ये आहात ते बघून अजून छान वाटलं। आणि पण प्रत्येक शिक्षण संस्थेला याचं महत्त्व कळत नाही आणि जेव्हा कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो। आणि प्रत्येक ज्या समस्या तुम्हाला कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला शिक्षण संस्थेला जी वाटते, पण त्याचं मूळ कुठे आहे, त्या मूळवरच जर काम केलं तर खरं म्हणजे सगळं सोपंच आहे पुढचा प्रवास। पण असं कळणार आहे मला असं वाटतं मुलींनो, तुम्ही यासाठी तुमच्या शिक्षण संस्थेचे कमालीचे आभारी राहायला पाहिजे की एक अतिशय चांगला विषय सहज सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी सरांनी उपलब्ध करून दिली। याच्यासाठी पुन्हा एकदा संवाद सेतूतर्फे तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार करते। तर आपलं हे सेट होतंय तोपर्यंत सरांनी एक मुलगा होता तुमच्यासारखा, थोडासा तुमच्या सेटचे लहान असेल कदाचित, तर तुमच्यापैकी प्रत्येक जण आपण शिक्षण घेतो म्हणजे कशासाठी घेतो हा विचार एक आहेच मनात, काहीतरी ध्येय आहे, काहीतरी स्वप्न आहे आपल्या मनामध्ये। तर असाच एक मुलगा की ज्याला असं वाटलं की मला काय हे व्हायचं, काय जगातला उत्कृष्ट मुष्टियोद्धा व्हायचंय। तुम्ही धाकणवर सिनेमा पाहिला असेल ना, आमिर खानने कसं मुलींना शिकवलं